गरजेची वाटत आहे का तुम्हाला विधानसभेसाठी? निश्चितच आहे, कारण हे सारे जे प्रश्न आहेत, दररोज 13 शेतकरी आत्महत्या करतायत. देशामध्ये सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहे. तर याची जाणीव ना सत्तेतल्या लोकांना आहे ना विरोधातल्या लोकांना आहे. एकमेकाची उणीधुणी काढणे, एकमेकाला बघून घेण्याची भाषा करून जणू काही टोळी युद्धच महाराष्ट्रामध्ये चाललंय. असं सगळे हे वर्तन होत असताना, अरे हे सामान्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे आहेत, शेतमजुरांचे आहेत, महिलांचे आहेत, बेरोजगारीचे आहेत, विद्यार्थ्यांचे आहेत, नोकऱ्या मिळत नाहीत, पोरांची लग्न होत नाहीत, पण ह्याच्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही. आणि म्हणून महाराष्ट्रातले चळवळीची पार्श्वभूमी असणारे छोटे छोटे जे पक्ष आहेत, त्या सामाजिक संघटना आहेत, या सगळ्यांना बरोबर घेऊन या सगळ्यांच्या सल्ल्यानं या सगळ्यांच्या मदतीनं खरेखुरे जनतेचे प्रतिनिधी शोधून काढून, ज्यांच्याकडे व्हिजन आहे, ज्यांचा हात स्वच्छ आहे, ज्यांचं चारित्र्य स्वच्छ आहे, ज्यांना जे खरेखुरे सामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करू शकतात. जसा प्रयोग दिल्लीमध्ये झाला, जसा प्रयोग पंजाबमध्ये झाला आणि तो यशस्वी झाला, तशा पद्धतीनं जनतेचे उमेदवार तयार करायचे आणि त्यांना एका आघाडीमध्ये आणून एक समर्थ असा सक्षम पर्याय द्यायचा. आजचे हे दोन्ही आघाडीमध्ये असणारे प्रस्थापित राजकारणी हे धंदेवाईक राजकारणी झालेले आहेत. 4 वर्ष 9 महिने ते गायब असतात आणि मग शेवटचे 2-3 महिने प्रगट होतात, पांढरे डगले घालून बाहेर पडतात आणि मग त्यांना जनतेची काळजी वाटायला लागली. या सगळ्या प्रस्थापितांची दुकानदारी बंद पाडण्यासाठी म्हणून आम्ही हा प्रयोग करणार आहोत. एका भगिनीनं, मी गेल्या महिन्यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या पिंपळगाव या मंचर तालुक्यातल्या गावात गेलो होतो. तिथल्या एका भगिनीनं फार बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली. ती भगिनी दुधाचा व्यवसाय करते आणि तिच्या 17 गायी आहेत. ती म्हणाली की दररोज दुधाला भाव कमी मिळाल्यामुळं माझा 1500 रुपयाचा तोटा होतो आणि मग तुमचं महिन्याला 1500 रुपये घेऊन मी काय करू? माझा भाऊ मला सांभाळायला समर्थ आहे, माझ्या दुधाला भाव द्या, असं त्या आमच्या माऊलीनं मागणी केली. ते खरं आहे. आणि आज लाडक्या बहिणीला 1500 रुपये देण्यासाठीच की काय म्हणून मला वाटतंय की लाडक्या भावाला विटीस धरलं जातंय. सरकारच्या तिजोरीत पैसा नाही म्हणून पोलीस खात्याला, आरटीओ खात्याला टार्गेट दिलेलं आहे. तुम्ही बघताय रस्त्यावर टोळकं करून पांढऱ्या कपड्यातले पोलीस वाहनधारकांना अडवतात आणि त्यांना दंडाच्या पावत्या पडतात. म्हणजे लाडक्या बहिणीला पैसे देण्यासाठी लाडक्या भावाची आज खुलेआम रस्त्यावर लूट होते. असं हे हास्यास्पद चित्र आता निर्माण झालेलं आहे. या योजनेला तुमचं समर्थन आहे? अशा योजना काढण्यापेक्षा आमच्या शेतीमालाला भाव द्या, गोरगरिबांच्या पोरांना मोफत शिक्षण द्या, आरोग्याच्या सुविधा चांगल्या द्या, आम्हाला भिकेच्या योजना नको, असं आमचं स्पष्ट मत आहे. ते पत्रकार होते त्यावेळेपासूनचे माझे आणि त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. मी काल छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे असं कळल्यानंतर त्यांनी चहासाठी बोलावलं. मी त्यांच्याकडे गेलो, बऱ्याच गप्पा झाल्या. मी काय उपक्रम हातात घेतलाय तेही त्यांना सांगितलं आणि हे सगळे छोटे मोठे पक्ष एकत्रित करण्याचा प्रयत्न करतोय, अशा बऱ्याच गप्पा झाल्या. निष्कर्षापर्यंत आम्ही काही आलो नाही, परंतु गप्पा झाल्या. कदाचित पुढे येऊ सुद्धा, काय सांगता येत नाही. साहेब, तिसरी आघाडी आहे ही महायुतीसाठी लाभदायक ठरणार आहे की महाविकास आघाडीसाठी? हे दोघही लुच्चे, बदमाश आणि लुटारू आहेत. त्यामुळे दोघांचाही बंदोबस्त करण्यासाठी तिसरी नव्हे, पहिली आघाडी, दुसरी आणि तिसरी ती असतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.